शेतकऱ्यांकडनं तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे, समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे, म्हणून त्याला आपण नाही सांगितलं. पण त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे. तसं कोणावर बरं बरं सूचना कोणाच्या तरी आहे, कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणार कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते, म्हणजे आरेचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण मी तिकडे बसला तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या. आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय देत होतो, तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली. हे पर्यावरण प्रेमी, हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी? याच्यात मी राजकारण नाही आणत, पण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या जर का बघितल्या तर याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे एका प्लास्टर ऑफ पॅरिस ठीक आहे ना, पर्याय काय? शाडूची माती कोण देते? कुठून आणणार? किती उंची मूर्ती? आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यात आला तर आलंच पाहिजे आणि मग मी तुमच्यावरती उपकार केलेत असं समजून चला यावर्षी तुम्हाला मी देतो पण पुढच्या वर्षी बघू, मग पुढच्या वर्षी परत यायचं, मग यावर्षी झालं पुढच्या वर्षी बघू. ही लाचारपणा, हा लाचारपणा आम्हाला नाही. जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा जा पाहिजे. पर्यावरण प्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत. आणि म्हणूनच मुंबईसाठी जो काही पाण्याचा प्रश्न होता की ते झाडं कापली जाणार तिकडे, पर्यावरणाचा प्रश्न नाहीये. मग तो जो काही पर्याय होता तो आपण नंतर घेऊ. आधी मी असं ठरवलं होतं समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून आपल्या मुलांची तहान भागवायची. हा पर्याय चांगला होता की नव्हता? पाऊस पडेल न पडेल, पडला तर आनंद आहे, नाही पडला तर काय कर. मग एवढे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे, नाही पडलं तर पाणी येणार कुठून? म्हणून आपण असं सांगितलं होतं की समुद्रात गोड करून प्यायला वापरू, जे जग वापरतात ते करू, म्हणजे पिण्याच्या पाणी पडणार नाही. आणि आता काल त्याच्या आधीच्या अधिवेशनात यांनी गारगाई पिंजाळ मंजूर आणि नंतर आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा विचार करू. विचार करायला मुळामध्ये डोकं लागतं. जर का नसेल तर विचार करणार कसा? म्हणजे पर्यावरणाची हानी स्वतः काय करतायत स्वतःसाठी, मग झाडं कापा. तिकडे अणु ऊर्जेचा प्रकल्प आणत होते, तो अणु दिला नाही, अणु देणार नाही आपण, तो भाग वेगळा. त्याचबरोबर पर्यावरण तज्ञ देणार आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बंदी घालणार. हे पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरण समजून. बरे ठीक आहे, मग आता सण आहे, या सणामध्ये मग मी काहीतरी केलं पाहिजे, कारण मला उद्या निवडणूक लढवायची. मग काय करतो मी? मोफत एसट्या. कारण का सगळा माझा चाकरमानी आहे, कोकणी बांधव आहेत, माता भगिनी आहेत, ते इकडे सगळं झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार. मग एसट्या जास्त एसट्या सोडा, त्या सोडल्याच पाहिजेत, पण फुकट करायच्या. फुकट आनंदाची गोष्ट आहे. आता जे काही खड्डे खाच खळगे आहेत म्हणजे फुकट मोफत प्रवास, तुमची हाडं खिळखिळी करून देणे, मोफत सोय करून देतोय. त्या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत, मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की 200 वर्ष खड्डे, पण पुढची लाईन अशी होती की पण 500 वर्षात रस्ताच होणार नाही. लागतील रस्ता व्हायला, 200 वर्ष रस्ता खड्डा त्या रस्त्याची खडणार नाही. आणि राहा कोण त्याच्यापर्यंत? रस्ता होतोय, मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये. मग आज मी जाहीर करतोय मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड